हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। हम लोगों ने जो सिलसिला स्टार्ट किया है नवोदय के 2025 के जो भी एग्जाम आने वाली है 18 तारीख को, है ना, तो उसके ओरिएंटेड जितने भी मैथमेटिक्स के सवाल बन सकते हैं अपने हिसाब से हम लोग सॉल्व करने की कोशिश कर रहे हैं, ठीक है। और रोजाना वो सॉल्व करते ही रहेंगे, रोज का आपको कुछ ना कुछ वीडियो जरूर आते रहेगा। तो चैनल को सब्सक्राइब जरूर करके रख लीजिएगा, जिससे कहीं ना कहीं सारे के सारे चीजें आपको इत्याद हो सके। ओके, तो देखो बच्चा, स्टार्ट करते हैं। पहला एग्जाम्पल, पहला सवाल क्या है? किमान 7 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यांच्यामधील तफावत, डोकसा खराब करावासाठी तफावत म्हणलं। तफावत म्हणजे काय? फरक, ठीक आहे ना। फरक म्हणजे काय? तर मायनस, कोणामधून? मोठ्यामधून छोटा। तर आता किमान 7 अंकी संख्या, किमान म्हणजे लहानात लहान 7 अंकी संख्या। लहानात लहान 7 अंकी संख्या कोणती राहते? एक, टकल्या 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 टकल्या, झाले का रे 7 अंकी? 1 2 3 4 5 6 7 अंकी झाल्या, किमान 7 अंकी संख्या झाली। त्याच्या नंतर कमाल 5 अंकी संख्या, कमाल 5 अंकी संख्या म्हटल्यावर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या। तर 5 वेळा काय लिहू? 9 9 9 9, यांचं काय म्हणते? तफावत म्हणजे फरक। 10 तून 9 गेला 1, 10 तून 10 गेले 0। नाही समजला? या जी, या जी, चला पहा पुन्हा। 10 तून 9 गेले, सॉरी 10 गेले टकल्या, 10 तून 10 गेले टकल्या, 10 तून 10 गेले टकल्या, 10 तून 1 गेला 9, म्हणजे भाऊ तुमचा उत्तर बॉम्बे। क्या ये बात क्लियर हुई? किसका किसका आया था? गुड। बघा बाळांनो, नेक्स्ट प्रश्न बघूया। 1 नंबर प्रश्न आहे, एक दुकानदार 16 ला एक पेन किंवा एक डझनाचे एक पॅकेट 180 ला विकतो, तर 440 पेन विकत घेण्यासाठी किती किंमत लागेल? मुलं काय करतात? सर्राफ डायरेक्ट काय, एक पेन 16 रुपयाला आहे ना रे म्हणतात, होत बसल, तर 440 पेन इंटू 16 करून टाकू म्हणतात, खतम। बहुतेक जणांनी केला, कालच्या आपल्या टॉपरनं पण तसाच केलं, ठीक आहे। काय 6 0 0, 6 4 24, 6 4 24 आणि 2 2 26, 0 4 4 म्हणजे 0 4 6 4 10 आणि 4 3 7, तर 7040 तो पण पर्यायामध्ये असते। पण जग इथेच फसते, कारण की त्यांना तुम्हाला फसवायचंच असते। हो, त्यांना माहित आहे की तुम्ही असाच गलती करणार आहात, समजलं का? असा बाळांनो करायचा नाही। त्यांचा हिसाब बघा, हिसाब का म्हणते? जर चिल्लर घेणार, चिल्लर पेन म्हणजे 1 डझनच्या खाली, 1 डझन म्हणजे 12, 12च्या खाली 1 जरी पेन घ्याल ना तुम्ही, तर बाळा 1 पेनाची किंमत 16 रुपये लागेल। चिल्लर किती? 16 आणि ठोक 12 म्हणजे 1 डझन। 1 डझन अगर सपोज तुम्ही घेता, लक्ष दे रे बळ, 1 डझन पेन म्हणजे का 12 पेन अगर सपोज तुम्ही घेता, तर कितीला होणार? 12 पेन कितीला होणार? 180 ला। काही डाऊट आहे? आता तुम्हाला पेन किती घ्यायचे आहेत? 440, तर 440 मध्ये किती डझन येतात ते तर काढू शकतो ना आपण। 440 मध्ये किती डझन येतात? लक्ष दे बघ, 440 पेन किती डझनच्या स्वरूपात आहेत ते काढू शकतो आपण। ते स्वरूप काढण्यासाठी काय करावं लागेल? डिवायडेड बाय 12, म्हणजे किती डझन आहेत ते माहिती पडते यारा। समजला? तर काय करायचं? 12 ने डिवाइड करा। तर चला सांगा, 12 च्या किती जा? 12 3 जा 36। बाळा 14 मधून 6 गेले 8, आणि 12 किती जा? 12 पंचे 60, 12 सकम 72, आणि 12 आठी 12 साठा 12 साती किती? 84 होतात ना दादा, इथं 84 हा मोठा नाही होणार का? 12 सकम 72, नाही समजला का जी?
12 6 72. आत्मा आली का? गेली गेली. 72. किती उरलं? म्हणजे यावरून काय समजलं की 440 पेन हे किती असतात? तर 36 डझन. लक्ष दे, 36 डझन प्लस हे जे उरलेले आहेत चिल्लर पेन 8 पेन. 36 डझन पेन प्लस 8 पेन, हे 8 चिल्लर झाले आणि हे 36 ठोक झाले. तर 36 डझन, तर 1 डझनचा हिसाब किती असते बाळा? 180. तर 36 च्या 36 × 18 करा लागेल. प्लस एका पेनची किंमत 16, तर 8 पेनची किती बाळा? 8 × 16 करावं लागेल. यांची करायची गुणाकार बेरीज खतम. तर 180 ला 36 ने गुणाकार करू. ठीक आहे. 6 0 जा 6 8 जा 48, 6 1 जा 10, त्याच्यानंतर 3 0 0 3 8 8 3 जा 24 आणि 3 1 जा 5. म्हणजे टकल्या 8 4 आणि 6 बाळा झाला हा 6480. इथपर्यंत काही डाऊट? त्याच्या नंतर 16 × 8. आता 16 8 जा आला तर ठीक, येते का? नाही. म्हणून नाही आला तर का करायचा? 6 8 जा 48, 8 1 जा 8 1 जा 1, हाँ 8 1 जा 8 प्लस 4 12 प्लस 1 2 8 मेरे यारा. अब ध्यान से देख मेरे यारा. 6 4 8 0 1 2 8 8 8 आणि 2 10. 0 8 कुठे दिसतं शेवटी? एकाच ठिकाणी. ए तुमचा आन्सर. काही टेन्शन घ्यायची गरजच नाही आणि तोच उत्तर राहणार आहे 6. ठीक आहे. 6 0 8. बघा होतं काही खूप कठीण नाही. बघा लॉजिक बघा. त्यांनी तुम्हाला त्या कसा तरी वेगळ्याच प्रवासामध्ये नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कसं की पहिले भ्रमित केलं. चकवा. कसा चकवा आणलं पहिले? की बाळा एका पेनाची किंमत 16 म्हणून दिलं. तुम्ही खुश, कामच जमला रे. म्हणजे 440 पेनाचा हिसाब विचारते रे. गुणिले 16. एका दिवसात अगर वेदांत 16 अंडे खाते तर 440 दिवसात किती? तर गुणिला. सरनं तर सांगितलंय. पण तो चकवा होता. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की एक डझनची पॅकेट पेनचा 180 रुपयाचा होत आहे. तर पहिले जितके 440 मध्ये किती डझन येतात ते तर आधी काढावं लागतील आणि डझनचा हिसाब वेगळा सांगावा लागेल, चिल्लर पेनचा हिसाब वेगळा करावा लागेल आणि नंतर त्यांची बेरीज करून उत्तर सांगावं लागेल. समजला का ही बला? अय बला समझली सगळ्यांना? चलो जल्दी. तो देखो बच्चा पार्टी, इसको कैसे सॉल्व किया जाए करके ये बच्ची अपनी बताती है अभी. ठीक है. दोन संख्यांची बेरीज बाळा खतरनाक प्रश्न आहे रे. दोन संख्यांची बेरीज 13,310 आहे. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 6,442 ने मोठी आहे. तर लहान संख्या कोणती? काय करायचं बाळा सांग. पहिले x अधिक ते x प्लस असा कंस दिला मी. x प्लस 6 4 4 2 6 4 4 2. हा मग बरोबर 1 3 3 1 0. हा बरं. मग ते असा x x 2x 2x. मग ते 1 3 ठीक आहे. 0 मायनस. ठीक आहे. म्हणजे हा 2x इक्वल मधून 1 3 3 1 0 मायनस 6 4 4 2 तू मायनस केली. हा 2x इक्वल टू तुझा किती? 10 तून 2 गेला 8 आला असेल. त्याच्यानंतर हा किती? 11 तून 5 गेले किती आलंय? 6 बरोबर. त्याच्यानंतर 13 तून 5 गेले 8. कोण रे? 9. हा बैल चांगला आहे. ठीक आहे. आणि 13 तून डायरेक्ट 7 गेले. सांग. तर हा x इक्वल टू 6 8 6 8 डिवायडेड बाय 2 केली असणार. बरोबर आहे. तर 2 3 जा 2 4 जा 2 3 जा 2 4 जा. तर 3 4 3 4 तुझा उत्तर आला. बरोबर आहे. मान्य करतो मी. पण तू ह्या गोष्टी जे केल्यास ह्या का केलाय हा मला कारण सांग. सांग ना ग. जे मनामध्ये येते. केली खूप छान. बरोबर. हा सांग. हा x मानली तू आणि हा x प्लस 6 कारण त्या दोन संख्या माहित नाहीत म्हणून x मानली. अच्छा गुड. पहिली संख्या आपल्याला माहित नाहीये. नाही दुसरी संख्या आपल्याला माहित आहे. माहिती आहे का रे? पण इतकं माहित आहे की दोन संख्यांची बेरीज म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची बेरीज किती आहे रे बाळांनो? 13,310. हे पक्क माहित आहे ना? चला त्याच्यापैकी काय म्हणतोय की एक संख्या कोणती तरी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 6,442 ने काय आहे? मोठी आहे. कोणती एक संख्या असेल माहिती आहे? तर आपण एखादी आपल्याला ते संख्याच माहित नाही म्हणून एखाद्या संख्येला आपण x मानतो.
तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6442 ने काय असेल भाऊ? मोठी आहे. पहिल्या संख्येपेक्षा म्हणा किंवा दुसऱ्या संख्येपेक्षा म्हणा. दुसऱ्यापेक्षा म्हटलं ना त्यांनी, तर काय करायचं? आपल्याला दुसऱ्यापेक्षा म्हटलं ना त्यांनी, तर दुसऱ्याला x माना आणि पहिल्याला काय करा? x प्लस 6442. समजला का? हा प्रकार समजला? हे केव्हा करणे? जेव्हा दोन संख्यांबद्दल तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, त्यापैकी फक्त एकाच संख्येबद्दल काहीतरी माहिती दिली आहे तेव्हा. समजलं? एखाद्याला x मानणे आणि दुसऱ्या संख्येच्या जे काही कंपॅरिझन तुम्हाला दिलंय, मोठा आहे की लहान आहे, ते त्याच्या सोबत रिलेट करून त्याला प्लस कर. क्लिअर आहे? पुन्हा सांगतोय मी. त्यांनी दोन संख्यांची बेरीज किती म्हटली होती रे? दोन संख्यांची बेरीज किती म्हटली होती बाळांनो? 13,310. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 6442 ने मोठी आहे. एक संख्या म्हणजे पहिली संख्या दुसऱ्या संख्यापेक्षा 6442 ने मोठी आहे. म्हणजे माहिती कशाबद्दल आहे? पहिल्या संख्येबद्दल. दुसऱ्या संख्येबद्दल माहिती आहे का? नाही. तर दुसऱ्या संख्येला मी काय मानतो? x. तर पहिली संख्या आपोआप काय होणार? दुसऱ्या संख्येपेक्षा 6442 ने मोठी होणार. तर दुसरी संख्या किती होती? x. तर मग कितीने मोठी आहे? प्लस 6442 प्लस 13,310. तर आता भाऊ x आणि x 2x आणि हा 6442 तिकडे गेला तर मायनस. तर मग आता मायनस कसं होतं ते तुम्हाला इकडे कांगलंच होतं मी. किती आलं होतं? 6868. हा 2x 2 गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात. तर उत्तर तुमचा 3434 येऊन जाणार. ठीक है? गुड गुड, बहुत बढ़िया. चलो देखो बच्चा, सवाल बेहतरीन सवाल है. एक तार तुकडा म्हणतो. एक तार 4 3x4 मीटर लांब आहे. किती मीटर लांब आहे? लांबी कितीची आहे टोटल त्याची? 4 3x4. आता 4 3x4 पूर्णांक युक्त पूर्णांक आहे. ठीक आहे, पाहू त्याला. त्याच्यानंतर तिचे दोन तुकडे केले. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 15x24 मीटर. 15x24 मीटर आहे की 1 5 आहे रे? 15x24 मीटर लांब आहे. तर छोट्या तुकड्याची लांब किती? छोट्या तुकड्याची लांबी किती? आता मला एक गोष्ट सांग, सगळ्यात महत्वाची गोष्ट. हा ताराची एकूण लांबी तुमची 4 3x4 आहे. आता 4 3x4 ला पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो आपण. कसं? 4 3x4 ला 4 4 जा 16 प्लस 3 19 भागीला 4. इथपर्यंत काय डाऊट? एकूण लांबी याची किती झाली? 19/4. याला दोन समान तुकड्यांमध्ये तोडण्यात नाही आलाय. असं तोडण्यात आलंय की एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. समजलं? एक छोटू आहे आणि एक मोठू आहे. पण काय म्हणणं आहे त्याच्या? की एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 15x24 मीटर लांब आहे. म्हणजे मोठावाला तुकडा बद्दल तो बोलत आहे. छोट्या तुकड्याबद्दल तुम्हाला माहित आहे का? ज्या तुकड्याबद्दल आपल्याला माहिती नाही, छोट्या तुकड्याबद्दल, त्याला आपण काय मानायचं? x माना. तर छोटा तुकडा जर तुमचा x आहे, मोठा तुकडा किती राहणार? छोट्या तुकड्यापेक्षा 15x24 मीटर ना मोठा नाही राहणार का? लांब नाही राहणार. म्हणजे प्लस करावं लागेल. किती? 15x24. काय डाऊट? थोडसा तरी. आणि तुम्हाला छोट्या तुकड्याची लांबी विचारलाय. तोच तसाच प्रश्न याच्या ज्या आधी केला ना आपण, तसाच. आता मला सांग, छोटा तुकडा प्लस मोठा तुकडा म्हणजे टोटल लांबी होतं. छोटा तुकडा छोटू प्लस मोटू इक्वल्स टू टोटल लांबी. टोटल लांबी मान्य कराल की नाही कराल? आता मी काय म्हणतो, छोटू किती आहे रे? x आहे. मोटू किती आहे रे? x प्लस 15/24 आणि एकूण लांबी किती बाळांनो? 19/4. काय डाऊट आहे इथपर्यंत? काय डाऊट आहे? आता मी काय म्हणतो, सरळ सकट मला सांगा. आता पहा रे बाळा, x प्लस x 2x. आता हा 15/24 जो आहे तिकडे जाणार तर काय होणार? प्लस आहे, तिकडे जाणार तर मायनस 15/24 होतो की नाही होत? सांगा होतो की नाही होत? चला, आता एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, नाही तर या 4 ला 24 बनवा, नाहीतर क्रॉस करा. मर्जी तुमची. 4 ला 24 बनवणं छान. चला, तर 4 ला 24 बनवण्यासाठी काय करावं लागेल?
तर वरती पण इंटू 6, 19 सक 1 से 14, 114 माइनस, अरे आत्मा आईस थांबा, बापरे बहुत बड़ी आत्मा थी। हाँ 1 से 14 माइनस 15 जसाच्या, आणि खाली बाळा 4 सक 24 होतात, तर कशाला टाइमपास करू, डायरेक्ट 24 लिहू, वरच्या संख्येची डायरेक्ट मायनस होते, केला डायरेक्ट सगळ्या आपण गोष्टी। तर 1 से 14 मधून 15 गेले भाऊ, समजूनच पडते 99, तर 2x इक्वल्स टू 99 डिवायडेड बाय काय होतो, 99 डिवायडेड बाय 24। मी काय म्हणतो पाय, हा 2 गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर म्हणजे x इक्वल्स टू 99 डिवायडेड बाय 2 इंटू 24 होतो, म्हणजेच 99 डिवायडेड बाय 2 इंटू 24 म्हणजे 48। तर मला 48 खाली कुठे दिसत आहे तुम्हाला ते पहा, फक्त 2 ठिकाणी आहे, म्हणजे पूर्णांक एक तो अपूर्णांक करावाच लागणार आहे। तर 99 ला 48 सोबत, तर 48 अगर 2 करतो मी, 8 2 जा 16 होतं, आणि 2 4 जा 8 96 होत आहे, तर 48 2 जा 96 उरलं किती 3, रेलगाडी चालवा, म्हणजे 2 3 बाय 48 ए तुमचा उत्तर राहणार। समजलं? काय माहित तो कसं काय अंधी लावता येतं, पण लागत आहे त्याची अंधी। एनिवे काय काय असतात लकी पर्सन, ठीक आहे, समजलं, नेहमीच नाही होत तसं, पण कधी कधी होतो, ठीक है, समझ लो बाळांनो। आई होप आपको इस समझ में आया होगा। एक चीज याद रखिएगा कि 19th ऑफ जैन से हमारे नवोदय के नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं, जो कि कोई भी फोर्थ के रिगार्डिंग जो 2026 की तैयारी कर रहा है बड़ा नवोदय के हिसाब से, तो आप हमारे साथ जुड़ सकते हो और 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ना है ना। तो बाकी सारी चीजें, अगर सपोज कुछ भी अपडेटेड वर्जन रहना चाहते हो हमारे साथ आप लोग, तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा और अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए। थैंक यू सो मच।